तुम्ही तुमच्या गाईला सरकी पेंड देताय, म्हणजेच तुम्ही तुमच्या मुलांना विष खायला घालताय। गाईचं दूध हे जनरली लहान मुलं आणि वृद्धांसाठी घेतलं जातं आणि सगळ्यात घाणेरडा एलिमेंट आपण गाईंना खायला घालतो ते म्हणजे सरकी पेंड। याला 3 कारणं आहेत। कारण नंबर 1, सरकी म्हणजे कापूस हा खाद्यपदार्थ नसल्याने त्याच्यावर अमर्याद फवारणी होते। शेतकरी हा विचार करत नाही की आपण किती प्रमाणात विष मारतोय, कारण शेवटी त्याला कापसाशी मतलब असतो। नंबर 2, भारतामध्ये 90% कापूस जेनेटिकली मॉडिफाईड आहे, GMO BT कापूस। त्यामुळे तुम्ही GMOचं तेल खायला घालताय। आणि 3, कापसामध्ये गॉसिफॉल नावाचा एक एलिमेंट आहे। गॉसिफॉल पुरुषांना वंध्यत्व आणण्यास जबाबदार आहे। ह्याचं गुगल करून बघा। कापसाचं तेल काढताना, सरकीचं तेल काढताना त्याच्यातून गॉसिफॉल काढून टाकला जातो, पण सरकीच्या पेंडेमध्ये गॉसिफॉल तसंच असतो। या 3 गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या मुलांचं आयुष्य बर्बाद करताय। वेळीच सुधारा। मग तुम्ही विचाराल आम्ही काय द्यावे, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय। नारळ, शेंगदाणा, तीळ आणि मोहरी अशा 4 पेंडी आहेत। यापैकी तीळ आणि नारळ हे दोन्ही 28 रुपये किलोने मिळतं फक्त। शेंगदाणा 35-36 रुपये किलोने मिळतो। मोहरी थोडी महाग जाते। हे सोडून टॉप क्वालिटीची तुरीची चुणी इथे आहे आणि त्यानंतर टॉप क्वालिटीचा मका भरडा इकडे आहे बघा, ह्या शुद्ध मका भरडा। तर बेसिकली 100 किलो खाद्य बनवण्यासाठी रेसिपी लिहून घ्या। साधारण 40 किलो आपल्याला पिष्टमय पदार्थ द्यायचा आहे। म्हणजे त्यामुळे तुम्ही 30 किलो मका भरडा आणि 10 किलो गव्हाचा फक्त भूस घ्यायचा आहे, असं घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला 40 किलो तुरीची चुणी आणि हरभऱ्याचा कळणा मिक्स करून घ्यायचा आहे, अर्ध आणि उरलेले 30 किलो आहे ते आपल्याला सर्व विविध तेल बियांचं मिश्रण घ्यायचं आहे। त्यानंतर 100ला 1.5 किलो खडे मीठ टाका आणि ब्रेडमध्ये वापरलं जाणारं यीस्ट त्यामध्ये टाकायचं आहे 100 ग्रॅम 100 किलोला, आणि 600 ग्रॅम आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे। तर हे बघा, हा खायचा सोडा आहे लक्ष्मी ब्रँडचा, हा मी वापरतो। नंतर हे ईस्ट आहे, ड्राय ईस्ट, हे आम्ही वापरतो। आणि हे आयोडाइज सॉल्ट लिहिलेलं आहे, पण ॲक्च्युली हे खडे मीठच आहे नुसतं। बेस्टमिन गोल्ड हे मिनरल मिक्सचर आपण 100ला 1.5 किलो टाकणार आहे। ह्याच्यामध्ये एवढेच सगळे एलिमेंट्स आहेत। ते सगळे मगाशी सांगितलेले घटक एकत्र करून आता आपल्याला इथे पलटी मारायची आहे बघा, मागे चालू आहे। त्यानंतर तुमची गाय समजा 1 लिटर दूध देत असेल तर तिला 300 ग्रॅम दिवसाला द्यायचं आहे। 10 लिटर दूध देत असेल तर त्याला 3 किलो दिवसाला द्यायचं आहे। 8 लिटर दूध द्यायचं असेल तर 2400 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 2.5 किलो दिवसाला तुम्हाला हे द्यायचं आहे, सकाळ संध्याकाळ मिळून। मग अर्ध सकाळी आणि अर्ध संध्याकाळी। हे बघा, आत्ता आमचं सगळं मिक्स करणं चाललं आहे। या साईडला सगळ्या ढेपी होत्या आणि या साईडला सगळं तुरीची चुणी होती। आता एक एक हे फोडून ह्याच्यावर टाकलं जाईल। दूध गाईच्या रक्तापासून बनत असते आणि गाईला पूर्ण पोषण मिळाले नाही तर दुधामध्ये पण तुम्हाला पूर्ण पोषण मिळणार नाही। त्यामुळे गाईला लागणाऱ्या प्रत्येक मिनरल तुम्हाला देता येईल ह्याची सोय इथे करा। तुमचा चारा जर खूप सकस असेल तर मिनरल मिक्सचर कमी करता येतं। जसं की आम्ही गाईंना मका तर देतोच, त्याबरोबर चवळी देतो, त्यानंतर सूर्यफुलाचा चारा देतो, असं बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे चारे देतो। बरोबर गाईला हदगा, शेवगा, उरलेल्या भाज्या अशा बऱ्याच प्रकारचा सकस आहार तुम्ही देऊ शकता। धन्यवाद।